त्यानंतर सुरई गावचे प्रतीक पाटील गंगाराम दादा आपण त्यांचं स्वागत सन्मान करा. प्रतीक पाटील याचा बरोडी ग्रामपंचायतचे गंगाराम दादा माजी उपसरपंच राहिलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रतीक पाटील चला कशाला सांगा याला देखील वेल कमी घ्या सन्मानित केला जातोय. मीर स्पोर्ट बरोडी संघाचे कोच आहेत गंगाराम दादा पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान इथे प्रतीक पाटीलचा केला जातोय. धन्यवाद. जाऊया आपण महत्वाच्या सामन्याकडे. जेव्हा सामना प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा ऐकूया पहिल्या सत्रासाठी मोहनदादा भोईर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद काळूराम केनी. अँड बॅक टू नावन क्रिकेट. थोडा आवाज वाढव याचा बेटा. हॅलो डीजे थोडा माईकचा आवाज दे. हॅलो अँड बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया आपण मैदानाकडं. कैशरी संघाचा 12 मॅन आपण देखील समोर कक्षाशी संपर्क साधायचा. कैशरी संघाचा 12वा खेळाडू. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. साईनाथ आणि गिरीश. तर सलामी गोलंदाज विश्वास. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करता तो गोलंदाज विश्वास. आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा तुमचा शेवट देखील गोड होतोय. पहिला चेंडू पेस करताना साह्याच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. बघा कशेरी संघाला एक सोळा संधी आहे. चालू सामन्यामधून आपण विजय संपादित केला तर माननीय श्री धनराज राठोड यांच्याकडून तुम्हाला 5,000 रुपयाचा कॅश प्राईज. गणपतजी भोईर यांच्याकडे स्पेशल 5 कोंबडे आणि प्रत्येक चौकार आणि षटकारच्या हॅट्रिकसाठी 2,222 रुपयाचं कॅश प्राईज गणपतजी भोईर यांच्याकडे दिलं जाईल. एक धावगणीची संधी झाली. धावसंख्या 7. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं गोलंदाज विश्वास. विश्वासच्या पहिल्या चेंडूवर अतिशय घणाघाती प्रहार झाला. धावसंख्या 7. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास. फुलेचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. प्रदीपचं मी कौतुक आहे. अतिशय चांगला क्षेत्रक्षक आहे. चांगली क्षेत्रक्षक त्याच्या माध्यमातून झालं. 2 धावगणीची संधी झाली. 2 धावणी संघात धावसंख्या 9 वर पोहोचली. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर आहे. आज दोन्ही संघाचा परफॉर्मन्स सांघिक कामगिरी अतिशय उत्तम दर्जाची आहे. विश्वास हलकासा अपील. पंचांना प्रश्न निश्चित विचार मात्र पंच संमत नाही. लेग बाईचा इशारा येतो. एकदा वेळचा निर्बळ धावसंख्याकडे पोडस केली. धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश होते. धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कार्य केला जातो. महत्वाचा पहिला फलंदाज बिग ब्लो. ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल होतो रणजित.
महत्वाचा फलंदाज बिग ब्लो, बड़ी सफलता या पर प्राप्त करते हुए गेंदबाज विश्वास। स्ट्राइक रोटेट कर न्यू बैट्समैन न्यू बैटल रंजित। बॅक टू बॉलर, अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा सेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला। क्षेत्ररक्षक देखील दक्ष होता, मात्र चेंडू त्याला अडवता आला आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर, चौकार येतोय आणि या चौकारानं आता आपण सांगायचं धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकते 14। पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/14, एक सुंदर सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय। धावसंख्या 1/14। बघा कशिडी संघाला या स्पर्धेमधून भरपूर काही आहे। आपण हा सामना विजय संपादित केला तर धनराज राठोड यांच्याकडे 5,000 रुपयाचा कॅश प्राइज, गणपती भोईर यांच्याकडे स्पेशल 35 कोंबडे, सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री बजरंगजी भगत साहेब बरुडगावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक देखील आहेत। यांच्याकडे देखील बरुडी संघासाठी एका ब्रेकिंग न्यूज आहे। आपण चालू सामन्यामधून विजय संपादन केलं तर तुम्हासाठी प्रेमनाथ भाऊ 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल। सन्मानी व्यासपीठावर विराजमान बजरंगजी पाटील या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तो फलंदाजाला परिपूर्ण बीट होतोय, स्विंग अँड मिस। अतिशय चांगला फटका, फलंदाज या ठिकाणी बादोली रणजित। शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मानी देवांजी थळे यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय। स्वराज्य कशेडी या ठिकाणी मात्र चेंडू फक्त थोडासा टॅप केलंय, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती, एक कुठल्या प्रकारची धाव देखील झाली नाही। निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे। षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांची अंती धावसंख्या आहे ती 1/20 2/20 प्रति षटकाप्रमाणे विचार केला तर 10 धावांची सरासरी। आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल आणि गोलंदाज मला वाटतं राजू भगत की बाळा, सन्मानी व्यासपीठावर विराजमान बजरंगजी पाटील यांच्याकडे देखील मिरस्पोर्ट भरुडे संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे। चालू सामन्यामधून जर आपण विजय संपादित करतात त्यांच्याकडे 10,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल। कशेड संघासाठी देखील ब्रेकिंग न्यूज आहे। धनराज राठोड
कशिळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांच्याकडे देखील कशिळ संघाला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेले आहे. चालू सामन्यामधून आपण जर विजय संपादित केला तर, आणि स्पेशल गणपत भुईर यांच्याकडनं 5 कोंबडे देखील तुम्हाला दिले जातील. बाळा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाजी तो बाळा. चला वेलकम घ्या, स्पीडअप करा प्लीज. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. भरवी संघाचा कॅप्टन बघा, तुम्ही जर उशीर कराल चेंडूची पेक करायची जुन्या मॅच बॉलला. अगेन्स्ट आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. वर कॅच, काय जबरदस्त झेल या ठिकाणी कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय निलेश. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी खास करून ठाणे जिल्हा ग्रामीणचे विद्यमान जिल्हा प्रमुख सन्मानित देवण थडेसाहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी शुभेच्छा दिल्या. खास करून त्यांच्या संघासाठी देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. त्याचबरोबर त्यांचे स्विच मॅनेजर आहेत निलेश पाटील. निलेश पाटील यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद निलेश. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. आणि त्याचबरोबर आमचे शैलेश मांजरेकर हे देखील सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून स्वराज्य कशिळ या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद शैलेशजी मांजरेकर. तुम्ही देखील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहताना आम्हाला देखील आपण लाईक करता. बॉल किती बॉल बॉल तीन चेंडू बाकी आहेत. बाळा सज्ज, अतिशय चांगला चेंडू तिथे सुरक्षित चेंडू, सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि या 2 धावेने स्वराज्य कशिळ या संघाची धावसंख्या होते ती 28. षटक क्रमांक 3 धावसंख्या होती ती 28. नेक्स्ट बॅट्समन जयेश. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उसळ चेंडूची फेक झाली होती. हलकासा प्रश्न पंचांना विचारला, पंच संमत नाही. लेग बिफोरचा अपील होता. लेग बाईचा इशारा येतो. एक धावेचा निर्बाळा. धावसंख्या एकने पुढे सरकली 29. अतिशय रोमांचकारी हा सामना आपण पाहतोय. आणि या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय. लॉंग स्टॉपला चौकार येतोय. धावसंख्या 33.
आदरणीय देवान तळेसाहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धावसंख्या 33 आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज म्हणून राजीव भगत येतोय. हा चेंडू थोडासा स्वेरे आउट ऑफ स्टंप दिशाहीन चेंडू पंच करतील. बाईटचा इशारा एक धावेचा निर्बळ धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 34 षटक क्रमांक शेवटचा अंतिम प्रगती पथावर आहे. स्लॉग ओर हाना मारीचं षटक आहे आणि बघूया शेवटच्या अंतिम 7 चेंडूमधून संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. स्ट्राईक रोटेट करतो जयेश. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मिड ऑफला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. फलंदाज गिरीश या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समॅन महेश येतोय. 35 चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील सहज कंप्लीट झाल्या. धावसंख्या 37. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावा झालेल्या आहेत. अतिशय चांगला चेंडू 30 रुपयात. फक्त चेंडूला थोडासा पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी झाली. धावसंख्या 39 वर पोहोचते. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. कशेळी विपक्ष भरोडी या 2 दिग्गज संघामधून अंतिम सामना आपण पाहतो. अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. कारण जो संघ विजय संपादित करेल तो खऱ्या अर्थाने एक ट्रॉफीचा हकदार आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया चेंडू देखील एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. अतिशय दमदार आणि चांगला फटका. खऱ्या अर्थाने फटक्याची नितांत गरज होती. तो फटका आपण जयेशच्या बॅटमधून पाहिला. चेंडू गेला आउट ऑफ पार्क. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या 45. अजूनही मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जयेश याने मागच्या सामन्यामधून देखील अतिशय सुरेख सुंदर खेळ केला. महत्त्वाच्या सामन्यामधून देखील अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून केला जातोय. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला चेंडू. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 47. आता मात्र एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. स्वराज्य कशेळी देवान तळेसाहेब यांचा संघ आहे. आणि काय कमालीचा परफॉर्मन्स. चालू हंगामाचा विचार केला तर अतिशय दर्जेदार कामगिरी. अतिशय चांगला चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिसरी धाव देखील केली जाईल का. 4थी धाव मला वाटतं लाठी चार्ज मैदानामधून. एकंदरीत 4 धावा. बघा 4 धावा कुठेतरी
शेवटच्या क्षणाला अंतिम मोमेंटला कुठंतरी याचा विचार करावा लागेल मिरस्पोर्ट भरुडी संघाला. आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्या 51 आणि विजयाचं फार मोठं लक्ष असेल ते 52 धावांचं. प्रति षटकाचा विचार केला तर 13 धावांची सरासरी. मला 95 विनंतीशी आपण सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. सूर्यास्त असताना चाललेला आहे. वेल कमी घ्या. दोन्ही संघाचे कॅप्टन बघा. वेल कमी घ्या. जो संघ उशीर करेल त्याला आपण पॅनलिस्ट करायचं आहे. कशाही संघाचं कॅप्टन आपण लगेच या. धन्यवाद मोहनदादा भोईर. सायंकाळचं सत्र आणि मैदानाच्या चारी बाजूनी प्रेक्षकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजोर येथून आपण पाहतोय मीर स्पोर्ट भरोडी आयोजित आप्पा इंटरबजेट चषक 2023 चा दुसरा दिवस. विजयाचं लक्ष आहे 52 धावांचं. नक्कीच खूप मोठं लक्ष आहे. 5:39 झालेली आहेत. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. काल आई जोगेश्वरी जून अंदुर्गी संघ क्वालिफाय झालाय. पहिल्या दिवसातून बघूया आजच्या दुसऱ्या दिवसातून कुठला संघ अंतिम विजेता होतोय. चला फास्ट केलायचं आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल दिवस. उद्या 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना मरवाई स्पोर्ट दिवे A1 जोडी सिद्धिविनायक अंजोर. त्यानंतर स्वयंभू पायगाव नाना स्पोर्ट टेमघर. चौथ्यावर मानकुली ये जयदुर्ग सुरी ये बंद्रेमूर्ती कल्लेर आणि न्यू तुफान पिंपलास. या 8 संघाने उद्या वेळेवर यायचंय. सामना सुरू होतोय. महेश तरे पहिला चेंडू बघूया. सुनील पाटील यांनी खेळून काढले दुसऱ्या धावेसाठी. डेंजर एंडला संजय पाटील धावचीत बाद. चेंडूवर इथे सांघिक यश मिळवलंय. आज स्कूल कॅप्टन गिरीश मडवी कमालीचे खुश आहेत. गणपती भोईर साईनाथ पाटील अगदी ये सपोर्टर देखील सकाळी पहिल्या सामन्यापासून तर शेवटच्या सामन्यापर्यंत अगदी संघाच्या बरोबर आहेत. क्या बात आहे. संरक्षण मंत्री साई पाटील महेंद्रजी आपलं देखील स्वागत आहे. त्यानंतर धनराजी राठोड यांनी तर या संघावर चांगले बक्षीस लावलेले. या सामन्यातून विजेते झाला तर तब्बल 5000 आणि गणपती भोईर यांच्याकडून प्रत्येक आता हॅट्रिक नाही आता विकेट हॅट्रिकला
1000 बोलूया. केच संघाला 5 कोंबडे म्हणजे 31 उद्या नक्की जोरात होईल. बघूया सुनील पाटील पहिल्याच या आधीच्या सामन्यातील सामनावीर राहिलेत. विश्वास आलेत. 1-1 पहिल्या चेंडूवर महेश तरे. चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरी अगदी वाईट यॉर्कर. काय कमालीचं प्रदर्शन राहिले आज. डॉट बॉल आलाय. नक्की जे सामन्यातून जर बरोडी संघ जिंकला तर बजरंग भगत यांच्याकडून तब्बल 10,000. क्या बात आहे. इथे चेंडूला विसेप मध्ये केलेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत साई पाटील. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज सुनील पाटील धावचीत बाद. बालाराम पाटील आलाय. अगदी कुठेतरी आता प्रेक्षक बरोडीचे शांत आहेत. नक्कीच या कंडिशन मध्ये या वातावरणामध्ये 52 धावा चेस करणं हे कशेली संघाच्या गोलंदाजांसमोर खूप मोठं आव्हान आहे. मेरी स्पोर्ट बरोडी संघाकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. बघूया सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 चेंडू 2 धावा 2 गडी बाद. बालाराम पाटील आजच्या दुसऱ्या दिवसातूनही क्वालिफायसाठी शेवटची मॅच. इथे दांडी गोल. बालाराम पाटील आल्या आल्या माघारी. डीजे कंप्लीट झालेले आहे. याचं मुख्य कारण की मिरस्पोर्ट बरोडी संघाकडे 45 वयोगटाचे खेळाडू आता संपलेले आहेत. हे आपल्या संघटनेची नियमावली आहे. जर आपले फलंदाज संपले तर ओव्हर देखील कंप्लीट केला जाईल. मात्र 4 खेळाडू 45 वयोगटाचे खेळवणं हे अनिवार्य आहे. 3 विकेट गेल्या आणि विश्वास खेळपट्टीवर आहेत. नवीन फलंदाज प्रदीप पाटील. मोठं लक्ष आहे. 2 धावा आल्या 3 विकेट. आता अजून 18 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत. 50 धावा 18 चेंडूमध्ये. आता आव्हान अगदी डोंगरा एवढं वाटायला लागलंय मिरस्पोर्ट बरोडी संघासाठी. 18 चेंडू 50 धावा. फलंदाज प्रदीप पाटील. बघा प्रेमनाथ भोईर काहीशे नाराज आहेत. चला स्पीडअप करा. साई 18 चेंडू आणि 50 धावा. इथे दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विश्वासाने 1 धाव कंप्लीट केलेली आहे. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 7 चेंडू आता म्हणावे लागतील. 3 धावा. काय साई पाटील आज खेळ केलाय. आज खेळ केला जयेशनं निलेशनं त्यानंतर महेश तरेनं आणि गिरीश मडवी. ऑल टीम क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. कोणाच्या एका दुसऱ्याच्या जीवावर आपण इतका पल्ला गाठू शकणार नाही आहेत. इथे बघूया पंचांना प्रश्न विचारलाय. पंच सहमत नाही आहेत दुसऱ्या धावेसाठी. इथे कॉलिंग चांगली होती. विश्वासानं विकेट द्यायची होती आणि ती विकेट दिलेली आहे पुणेश पाटीलसाठी. मिळेल 1 धाव. धावसंख्या 4. 4 बाद 4. या संकटातून पुणेश पाटील आणि प्रदीप पाटील आपल्या संघाला पुढे घेऊन जातील का. कारण की नाणेफेकी हरली तिथेच अगदी 50% निकाल आज स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिली संघाच्या बाजूने गेला. अगदी नाणेफेकी जिंकली आणि गिरीश मडवी यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता फलंदाजी स्वीकारली.
कुल कॅप्टन गिरीश मडवी. आज जयेश खुश आहे, आज निलेश देखील खुश आहे आणि जास्त खुश आहे साईनाथ पाटील. त्यानंतर गणपतजी भोईर आणि महेंद्रजी म्हात्रे हे देखील खुश आहेत. संपूर्ण सपोर्टर त्यांचा खुश आहे. डॉट बॉलची समाप्ती. पुणेश्वर दर्पण आहे, दबाव आहे कारण की धावा खूप बनवायचे आहेत. साई इथे चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया क्षेत्ररक्षक दक्ष आहेत, एका टप्प्याने चेंडूला अडवलाय. सर्व काही स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाच्या बाजूनी. अगदी दमाट वातावरण, सूर्य अस्ताला गेलेले आहे. धावसंख्या 5. या ओव्हरचे 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आज संपूर्ण दिवसातून साई, गिरीश, महेश तरे, निलेश या गोलंदाजांनी केलेली आहे. गती कमी केली आणि बाल बचावलेले आहेत. साईने आपले दोन्ही हात डोक्याला लावलेत. अगदी स्टंपच्या वरून चेंडू गेला होता. काय चांगली गोलंदाजी. फलंदाजीतून 51 धावा. इथे आता 11 चेंडूमध्ये फक्त 5 धावा असंच म्हणावं लागेल, कारण की पहिल्या ओव्हर फक्त 4 चेंडूमध्ये कंप्लीट झालाय. कारण की 45 वय गटाचे त्यांचे तिन्ही खेळाडू बाद झाले होते. इथे इनसाइड आउट. गिरीश मडवी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला उभे आहेत. दुसऱ्या धावेसाठी पुणेश जीवाचं रान करताना 2 धावा पूर्ण. 2 ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 7. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 45 धावांचं विशाल लक्ष आहे. या कंडिशन मध्ये 12 मध्ये जर 45 ठोकल्या तर आज भरोडी गावामध्ये जल्लोष होईल, यात मात्र शंका नाहीये. बघा गंगाराम दादा पाटील देखील थोडेसे नर्वस आहेत, कारण की 12 मध्ये 45 या कंडिशन मध्ये अशक्य आहेत. बघूया पुणेशकडून अपेक्षा आहेत, किती फाईट देतो बघूया पुणेश आणि प्रदीप. गोलंदाज निलेश. चला वेल कमी घ्या निलेश, लगेच आपण खेळायला सुरुवात करा मित्रांनो. 12-45 7 धावा पहिल्या 2 ओव्हर मध्ये. फुलटॉस आहे. बघूया गिरीश मडवी झेल ड्रॉप झालाय. दुसरी धाव इथे कंप्लीट केली. धावसंख्या 9. उद्याचा पहिला सामना असेल A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि मरोई स्पोर्ट दिवे. त्यानंतर स्वयंभू पायगाव आणि नाना स्पोर्ट टेमगार वेलीवर यायचं आहे. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर असा मारा मिळेल, फक्त एक सिंगल. त्यानंतर चौथ्यावर मानकुली ये, जयदुर्ग सुरई ये, बंद्रामूर्ती कल्लेर आणि न्यू तुफान पिंपलास. RT संघांना आम्ही विनंती करतोय, आपल्याला जी लॉटवर वेल दिलेली आहे त्या वेळेवर आपण पोहोचायचं आहे. लाईव्ह मॅच बघून आपण येऊ नका. जी लॉटवर आपल्याला वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार आपल्याला पोहोचायचं आहे. धावसंख्या 10. 14 चेंडूमध्ये 10. आता उर्वरित 10 मध्ये अजून 42 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून प्रत्येक चेंडूवर चौकाराचं समीकरण आलेलं आहे. चला जयेश, साई, गिरीश मडवी प्लीज जरा सहकार्य करा मित्रांनो. 10 चेंडू 42 धावा. इथे ऑन साइडला चेंडू चाललाय. बघूया जयेश तिथे उपस्थित आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या 11. शांत अगदी जसा वातावरण दमट आहे तसा खेळाडू कक्षामध्ये खेळाडू देखील अगदी दमट पाहायला मिळत आहेत.
निलेश पुणेसाठी हा चेंडू देखील मैदानामध्ये आता गिरीश कडून चुकी नाहीये. फलंदाज बाद पुणेश पाटील. त्रिपल चित बाद. विकेटची झडी लागलेली आहे. हनुमंतदादा देखील थोडेसे नाराज झालेत. आमच्या समालोचन कक्षामध्ये आता जवळ हा सामना अगदी झुकलाय. स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाच्या बाजूनी. चौकार येतोय. धावसंख्या 15. सहा चेंडू आणि 37 म्हणजे 6 मध्ये 6 जरी मारले तरी संघाचा पराभव वाटेल. गिरीश मडवी आज कमालीचा खेळ राहिलाय. निलेश कडून, जयेश कडून, साई कडून, गिरीश कडून, रणजित सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ केला. आज इथे फटका उडवलाय. जयेश जज करतोय. फलंदाज बाद प्रदीप. आज कशिले गावची एवन जोडी संतोष म्हात्रे आणि गणेश तरे काफी खुश असतील. क्या बात है. पहिले चेंडूवर विकेट. इथे नवीन फलंदाज आला आहे संजय. मागच्या सामन्यामध्ये षटकार ठोकला होता. बघूया. इथे चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा समोर जयेश येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त 4 चेंडू दूर आहे विजयापासून. नक्कीच अगदी फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. फक्त 16 धावा झालेत. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इथे प्ले डाऊन. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत सचिन पाटील संघाचे संघनायक. शरद आलाय. अगदी हलक्या पावलांनी शरद खेळपट्टीकडे येतोय. शरद आणि संजय. चौथी स्पर्धा आणि क्वार्टर फायनल मध्ये पराभूत मिरस्पोर्ट बरोडी. इथे जर हा सामना जिंकला असता तर या संघाच्या नावावर आणखीन एक विक्रम नोंदवला गेला असता. नक्कीच सलग 3 स्पर्धेमध्ये 3 ट्रॉफ्या या संघाने उचलल्यात. दमन दौरा उपविजेता, चाचणी स्पर्धा तृतीय विजेता आणि कबीर निर्मल तृतीय विजेता आणि इथे क्वार्टर फायनल. नक्कीच इथे संधी आहे. आता स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाला संधी आहे. आई जोगेश्वरी जुनंदुर्की संघाला. आणि बघूया उद्याचा चॅम्पियन कोण असेल गटातून.
इथे निलेश चेंडूच्या समोर येतोय. इथे चेंडूला अडवलाय. सामना जवळ जिंकला असं म्हणायला हरकत नाहीये. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली धावा बनलेत फक्त 17. चेंडू शिल्लक आहेत 2. 52 धावा बनवायच्या होत्या. इथे फलंदाज आराम दिले. त्रिपलाचित बाद. काय विकेट घेतले जातात. प्रत्येक गोलंदाजाने विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये महेशनं 3 विकेट, साईनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट, निलेशनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट, गिरीश मडवीनं चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 विकेट. क्या बात है. शेवटची जोडी आहे. 9 विकेट गेलेत. राजू भगत बघूया इथे ऑल आउट होईल का. मेरी स्पोर्ट बरोडी. शेवटचा चेंडू आहे आणि ऑल आउट होणार का बघूया.